छावा चित्रपटातील संभाजी महाराजांचा केलेला छळ पाहिल्यानंतर औरंगजेबची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका अशी मागणी होताना दिसते. पण दिल्लीच्या गादीवर राज्य करणाऱ्या औरंगजेबची कबर महाराष्ट्रात कशी काय, तर त्याचं कारण पुढे आहे. औरंगजेबला आलमगीर व्हायचं होतं. आलमगीर अर्थात आलम गिरफ्त म्हणजे पूर्ण प्रजा ज्याच्या गिरफ्तमध्ये कैदेत आहे असा तो आलमगीर. पण हे स्वप्न मराठ्यांनी धुळीस मिळवलं. तर झालं असं, मराठ्यांना हरवण्यासाठी औरंगजेब नोव्हेंबर 1681 साली दक्षिणेत उतरला. पण त्याला आणि त्याच्या सरदारांना मराठ्यांना संपवणं काही शक्य झालं नाही. संभाजी महाराजांची हत्या आणि येसुबाईंच्या कैदेनंतर मराठ्यांनी मुघलांना सळो की पळो करून सोडलं आणि औरंगजेबला जसं आपलं मरण आणि आपली हार जशी दिसायला लागली तसं त्यांनी एक इच्छा बोलून दाखवली. ती इच्छा अशी की औरंगजेबचे गुरु म्हणजे सुफी संत ख्वाजा सय्यद जैनुद्दीन शिराजी यांच्या समाधीच्या जवळच औरंगजेबची समाधी असावी आणि त्यांची समाधी संभाजीनगर म्हणजे पूर्वीच्या औरंगाबादमध्ये होती. आणि त्यानंतर फेब्रुवारी 1707 मध्ये औरंगजेब मराठ्यांच्या मातीतच मेला आणि त्याच्या मरणानंतर त्याची कबर औरंगाबाद म्हणजे आत्ताच्या संभाजीनगरमध्ये बांधण्यात आली. आता त्या कबरीकडे बोट दाखवून इथंच मराठ्यांनी औरंग्याला गाडलं असं अभिमानाने सांगणारे लोक पण आहेत आणि थोर शासक होता म्हणून त्याच्या कबरीवर चादर आणि फुलं चढवणारी माणसं सुद्धा आहेत. तुम्हाला या कबरीविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला नक्की फॉलो करा.